तर टेंभूचं पाणी हे मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या काही गावांना मिळणार आहे. या कामाचं खऱ्या अर्थानं आरक्षित टेंभू योजना ही सांगली जिल्ह्यासाठी आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सांगली जिल्ह्याची योजना होती. त्याला सातारा जिल्ह्याला पाणी कसल्याही परिस्थितीत देण्याचं कुठलेही प्रोव्हिजन या टेंभू योजनेमध्ये नव्हती. प्रभाकर देशमुख साहेब यांनी प्रयत्न करून हे पाणी एक्सेस आहे टेंभूमध्ये हे दाखवून हे जे जादाचं पाणी आहे ते जादाचं पाणी हे मान आणि खटावच्या ज्या उर्वरित गाव आहेत ज्यांना पाणीच मिळालं नाही त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तिथं गुणाले साहेब असतील त्यांनी साथ दिली आणि मग ते सगळं प्रपोजल हे जयंत पाटील साहेब यांच्या समोर ठेवण्यात आलं. त्यानंतर जयंत पाटील साहेब सांगली जिल्ह्याचे, मग त्यांनी तसं मंजुरी द्यायला साहजिकच सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांना वाटणार आपल्या जिल्ह्यातलं पाणी कसं येते. परंतु शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी चर्चा करून सांगली जिल्ह्याला त्या पाण्याची तशी आवश्यकता नव्हती, जादा पाणी होतं. शरद पवार साहेबांच्या सल्ल्याने जयंत पाटील साहेबांनी सांगली जिल्ह्याचं स्वतःचं पाणी हे मान खटावला आरक्षित केलं. आलं लक्षात. हे आरक्षित केल्यानंतर वरकुटे मलवडी इथं त्यावेळी अजितदादा पवार यांचा सन्मान सत्कार सोहळा आपण केला होता. शरद पवार साहेबांचा करावाचा होता पण साहेबांना येता आलं नाही, त्यामुळे अजितदादा पवार आले होते, जयंत पाटील साहेब आले होते. या दोघांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांनी पाणी आरक्षित केलं म्हणून ह्या टेंभू योजनेचं पाणी खऱ्या अर्थानं मान आणि खटावला मिळालं. परंतु काल परवा त्यांनी तिथं उद्घाटन घेतलं विखळे या ठिकाणी आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की या कामाचं सगळं श्रेय माझं आहे. ही कथा ह्याला नॅरेटिव्ह म्हणायचं. म्हणजे ज्यांनी ऍक्च्युली काम केलं ते राहिले बाजूला आणि ज्यांनी त्याचं फक्त इथं आणून पायपा टाकल्या आणि इथं टेंडर काढलं त्यांनीच ते काम केलं असं लोकांच्या मनात बिंबवलं जातं. हे चुकीच्या पद्धतीने जे बिंबवलं जातं त्याचा परिणाम थोडासा मत घेण्यामध्ये होतो. पण आम्ही पण आता हुशार झालोय, आम्ही ते नॅरेटिव्ह चुकीचं कसं आहे हे लोकांपर्यंत पोचवू. तीच परिस्थिती जे कटापूरची आहे. मागच्या 5 वर्षापूर्वीच त्यांनी गिरीश महाजन यांना आणून त्या कामाचं उद्घाटन केलं होतं, त्याचं काहीच झालं नाही. आता परत ते जे कोटापूरच्या विस्तारित जे पटापूर योजनेचं भूमिपूजन करतील. हे फेक नॅरेटिव्ह, काम तर काहीच नाही ग्राउंडवर, पण असं भासवायचं की हे पाणी मीच आणतो. लक्ष असं भासवलं जातं. हे फेक नॅरेटिव्ह ह्यावेळी 2 सेट करतील पण त्याला जनता थारा देणार नाही असं मला तरी वाटतं. तुम्ही म्हणताय की आता जयकुमार गोरेंनी जसं बोलले तसं केलं नाही, म्हणजे ऍक्च्युली जयकुमार गोरेंनी हे काम केलंच नाही. हे काम अगोदरच्या नेत्यांनी केलेलं आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो की जयकुमार गोरेंनी काय केलं. अच्छा, तुम्ही जर मान खटावचा विधानसभा मतदारसंघ सोडून आजूबाजूच्या मतदारसंघात जर फिरला आणि परत मान खटावमध्ये आलं तर तुमच्या लक्षात येईल जनरली कसं असतं विकास आपण डोळ्यांनी कसा दिसतो, तिथली रोडची अवस्था काय, तिथं इंडस्ट्री एखादी आलेली आहे का नाही, तिथं शाळा कॉलेजेस कशा पद्धतीच्या आहेत, तिथं आरोग्याच्या सुविधा कशा पद्धतीच्या आहेत, चांगल्या सुविधा लोकांना मिळत आहेत का नाही मिळत, ठीक आहे. तिथं वेगवेगळी गव्हर्नमेंटची कार्यालय असतील, तहसील कार्यालय असेल, कुठलं कार्यालय, बाकीच्या कार्यालयामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, ह्या सगळ्या बाबींचा विचार करतात. तिथे क्रीडा संकुल आहे का, लोकांना खेळाच्या सुविधा चांगल्या उपलब्ध केल्यात का गव्हर्नमेंटने, सरकारच्या ह्याच्यात, ह्या सगळ्या सुविधा जिथे चांगल्या पद्धतीने मिळत असतील, पाण्याच्या पण सुविधा असतील, ह्या सगळ्या सुविधा जर चांगल्या पद्धतीने मिळत असतील तर आपण समजू शकतो की तिथं विकास बऱ्यापैकी झालेला आहे. यातलं काहीही मान तालुक्यात झालेलं नाही. या 15 वर्ष आमदार होते, चांगला सफिशियंट टाइम त्यांना मिळालेला आहे, काही झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की या तालुक्याचा विकास करण्यास ते खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले. आता बदल झाला पाहिजे, नव्या विचाराचाच व्यक्ती या ठिकाणी आला पाहिजे. अन्यथा मागचे दिवस पुढे येतील, दर 5 वर्षांनी ते काहीतरी नवीन कथा तयार करतील, नवीन नॅरेटिव्ह सेट करतील आणि इलेक्शन जिंकतील. या तालुक्यात विकास होणारच नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.